सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय चांगली उत्तरं दिलेली आहेत. पण शवविच्छेदन गृहांच्या मध्ये असणारं आवश्यक शीतीकरण आणि एकापेक्षा जास्त डेड बॉडी झाल्या तर त्या कुठे ठेवायच्या या संदर्भामध्ये बहुतेक छोट्या गावांमध्ये प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे खरं तर या शवविच्छेदन गृहांना FSI वाढवून देऊन त्यांना स्वच्छ अशी जागा मिळणं त्या रुग्णालयाच्या आवारामध्ये, त्या दृष्टीने सरकार पावलं उचलेल का, एक प्रश्न. आणि दुसरं म्हणजे मी स्वतःही आयुर्वेदिक डॉक्टर असले तरी आम्ही या शवविच्छेदनाच्या ठिकाणी गेलेलो आहे, काम केलेलं आहे. आत्तापर्यंतच्या नॉर्म्समध्ये 30-40 वर्षात तर मला कधी दिसलं नाही की आलेल्या मृतदेहाचं शरीर कसं आहे याच्यावर कुठल्या डॉक्टरने किंवा कुठल्या सेवकांनी बाहेर भाष्य केलेलं आहे. पण दुर्दैवाने पहिल्यांदाच असं घडलं की सोशल मीडियावरती आलेले माणूस काय शरीराचा आहे याच्याबद्दल एका महिला डॉक्टरनी बाहेर बोललेले आहेत. तर SOPs आणि बंधनं की याबद्दल अंतर्गत जी माहिती आहे ती पूर्ण गोपनीय आहे. मानवी अप्रतिष्ठा करणारं कुठलंही वाक्य खाजगीत किंवा सार्वजनिकरित्या त्यांनी बोलता कामा नये या संदर्भामध्ये आपण एक त्यांना ताकीद जाणीव SOP करणं गरजेचं आहे. तसं काही करता येईल का असं मला वाटतं.